प्रारंभे विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता घडे महापुण्यरासी नमस्कार माझा तया श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आहे पाध्वजेचे चिरगुट ध्वजेचे चिरकुट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट तैसा मी पतित एक पतित वरी तुझा मुद्रांकित वरी तुझा मुद्रांकित मसी पत्र ते केवढे मशी पत्र ते केवढे राहू चालवी आपला पाडे राहू चालवी आपुल्या पाडे तैसा मी पतित ऐसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित वरी तुझा मुद्रांकित पापर खुमा देवी वरुदा देवी वरदा सांभाळावे आपुल्या प्रिदा सांभाळावे आपुल्या प्रिदा ऐसा मी पतित ऐसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित वरी तुझा मुद्रांकित कुंडलिका हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आपण त्या दिवशी ओवी नंबर 200 पर्यंत आलेलो आहोत, विश्लेषण केलेलं. त्यानंतर श्री गणेशाय नमः. समं काय शिरो ग्रीवं धारयञ्चलं स्थिरः सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वदिशश्चानवलोकयन्. अकर संपुट आपेसे वामचरणी बैसे तव कर संपुट अपैसे वामचरणी बैसे बाहुमुळे दिसे थोरी वाली बाहुमुळी दिसे थोरी वाली. माझे उभारले निदंडे शिर कमळ होय गाडे माझी उभारलेनी दंडे शिरकमळ होय गाढे. नेत्रद्वारीचे कवाडे लागू पाहते नेत्रद्वारीची कवाडे लागो पाहते. वरचिले पाती ढळते तळीचे तळी पुंजाळते वरचिले पाती ढळते तळीची तळी पुंजाळती. ते तार दोन मिलित स्थिती उपजे तया तीथ अर्धोन्मिलित स्थिती उपजे तया. दिठी राहुनी अंतुलीकडे बाहेर पाऊल घाले कोडे दिठी राहुनी अंतुलीकडे
बाहेर पाऊल घाली कोडे ती ठाई ठाऊ पडे ना साग्र पिठी ती ठाई ठाऊ पडे ना साग्र पिठी ऐसे आतुच्या तुची रचे बाहेरे मागुते न वचे ऐसे अंतुच्या अंतुची रचे बाहेरी मागुते न वचे राहणे आधीचे दिठीचे तेथेची होय म्हणून राहणे आधी दिठीचे तेथेची होय आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वाट पाहावी आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची आस पहावी ही चाड सरी आगवी आपिसया ही चाडसरी आघवी अपैसया मग कंठनाळ आटे हनुवटे हाटोती दाटे मग कंठनाळ आटे हनुवटी हडोती दाटे ती गाडी होनी नेहटे वक्षस्थळी ती गाढी होऊन नेहटे वक्षस्थळी माझे घंटिका लोपे वरे बंधू जो आरोपे माझी का लोके वरी बंधू आरोपे तुझ्या सुंदरू मनिपे पंडू कुमारा तो जालंधरू म्हणिपे पंडू कुमारा नाभेवरी पोखे उदर हे थोके नाभीवरी पोखे उदर हे थोके अंतरे फाके हृदय कोशू अंतरी पाके हृदय कोशो स्वाधिष्ठनावरीलीचे काटे नाभे स्थाना तळवटे स्वाधिष्ठानावरीची काठी नाभी स्थाना तळवटे बंधू पडे किरटे ओढियाना तो बंधू पडे किरटे ओढियाणा तो ऐका भगवान अर्जुनाला सांगतायत अर्जुना तव कर संपुट अपैसे वाम चरणी पैसे कधी आता अभ्यासाला सुरुवात झालेली आहे बघा सुरुवातीला भगवंतांनी सांगितलं आपला जो काही उजवा पाय आहे आणि उजव्या पायाचा घुटा आसन कसं असावं ते सांगितलं आणि त्या आसनावर बसल्यानंतर आपल्याला उजव्या पायाचा घुटा आपल्या शिवणामध्ये म्हणजे बैठकीच्या बरोबर मध्यभागी गुदद्वार आणि जननेंद्रियाच्या आतमध्ये असलेल्या शिवणावर आपला घोटा ठेवायचा आहे म्हणजे घोट्यावरती ते शिवण ठेवून आपल्याला बसायचं आपला जो डावा पाय आहे तो उजव्या पायावर ठेवायचा म्हणजे हे अशा पद्धतीमध्ये आपण आपलं शिवणावर ठेवलं आणि त्यानंतर जो काही डावा पाय आहे तो अशा पद्धतीमध्ये वर ठेवला आणि वर ठेवल्यानंतर काय करायचं आहे त्यानंतर सांगतायत माझी तव कर संपुट अपैसे वाम चरणी पैसे मग हे जे काही हात आहेत अशा पद्धतीत आता खालून व्यवस्थित बसलो शरीर उचललंय त्यानंतर ही जी काही आपली हात आहेत ती अशा पद्धतीमध्ये आपण डाव्या पायावरती ठेवायची कारण उजवा पाय खाली घातलेला आहे डावा पाय वर ठेवलेला आहे अशा पद्धतीची मांडी घालायची आणि तव कर संपुट अपैसे हे आपोआपच काय होतात असे द्रोणाच्या आकाराचे अशा आकाराचे आपण डाव्या पायावरती ठेवतो तव बाहूमुळे दिसे थोरीवर झाली मग हे आपले जे बाहू आहेत आपले जे हात आहेत ते उंच झाल्यासारखे आपोआप दिसतात ना असं बसल्यानंतर माझी उभारलेनी दंडे शिरकमळ होय गाडी मग हे असे दंड उभारल्यानंतर आपलं शिर कमळ उंच झाल्यासारखं होतं मान उंच झाली असं वाटत त्या ठिकाणी सांगतायत मान अशा पद्धतीची उंच झाल्यानंतर मग काय होतं बघा 202वी ओवी वरीचेली पांती ढळती तळीची पुंजाळती आता हे असं केल्याबरोबर आपले जे काही वरच्या पापण्या आहेत
या लांब होतात आणि खालच्या पापण्या विस्तारतात आणि तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजेगा. त्यावेळेस आपल्या जे पापण्या आहेत या अर्ध्या उघड्या राहतात आणि अर्ध्या मावळतात, अशा मचमच व्हायला लागतात. त्यावेळेस आपण बुडापासून व्यवस्थित आसन करतो. त्यावेळेस डाव्या पायावर ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचे हात ठेवू, आपले बाहू ज्यावेळेस अशा उंच होतील, शिर कमळ ताठ होईल, त्यावेळेस आपोआपच आपले जे काही डोळे आहेत त्याच्या वरच्या भुवया, वरच्या या पापण्या काय होतात, लांब होतात, खालच्या पापण्या विस्तारतात आणि दोन्ही पापण्या मिटत असताना तिची थरथर थरथर झाल्यासारखं होतं. आणि तीच काय आहे, ते अर्धोन्मलित स्थिती उपजेगा. अर्जुना, त्या ठिकाणी अर्धोन्मलित, अर्धी दृष्टी झापली आहे आणि अर्धी उघडी आहे. कारण योगी आणखी सुद्धा अंतर्मुख झालेला नाही, परंतु ती सुरुवात झाली. दिठी राहोनी अंतुलेकडे बाहेर पाऊल झाले. आता अशा पद्धतीमध्ये तो आपली दृष्टी अंतर्मुख करतोय, बाहेर पाऊल घालण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ती ठाई ठावो पडे नासागरी पीठ. आणि अशा पद्धतीची नजर झाली, अर्धी पापणी मिटली, तो किती बाहेर पाहायचं बघू द्या असं थांबून त्याची नाकाच्या शेंड्याच्या पुढे नजर जात नाही. लक्ष देऊन बघा, करून बघा. नासागरी पीठे ऐशे अंतुच्या अंतुची रचे, बाहेर मागुती न वचे. आता त्याची नजर आतमध्येच राहते, बाहेर येत नाहीये. म्हणून राहणे आधी म्हणून तिची नजर त्या ठिकाणीच स्थिर होते. अशा पद्धतीत अर्जुनाला सांगतायत. त्यानंतर बघा, आता दिशांची भेटी घ्यावी. आता नजर स्थिर राहिली का, रूपाची वास. आता दिशेची भेटी घ्यावी, आता वेगवेगळ्या दिशा बघाव्यात. नजर जास्तीत जास्त नाकाच्या शेंड्यापर्यंत. जर असं तुम्ही बसलात तर बसून बघा, उद्या सकाळी ज्ञानेश्वरी सुरू करण्याच्या अगोदर. ती नजर पुढे जात नाही आणि नजर पुढे जाईना गेली की दिशा पाहणं थांबतं. इकडं कोणी आलंय, तिकडं कोणी आलंय, का रूपाची वास पहावी, हे चाड सरे आघवी अपैसे. ही चाड संपून जाते इकडं तिकडं पाहण्याची. अशा पद्धतीत म्हणतायत. ओवी थोडीशी सातवीचा. मग कंठनाळ आटे हनुवटी हाडोती. आणि अशा पद्धतीत ज्यावेळेस अर्ध्या पापण्या व्हायला लागतात, हळूहळू त्या पापण्या स्थिर होतात. आणि ज्यावेळेस आपण आपल्या शरीराला आणखी ताठ करतो, त्यावेळेस ही जी काही आपली घाटी आहे, ही घाटी आपोआप अशी मध्ये दबली जाते आणि आपण अति ताठ झाल्यामुळं ही जी हनुवटी आहे ही आपली या ठिकाणी आल्यासारखं भासतं आणि आपली कंठनाळ आतमध्ये राहते. ते गाडी होवोनी नेहटे वक्षस्थळी. वक्षस्थळावरती ती आल्यासारखे दिसते. माझी घंटिका लोपे. बघा, आतमध्ये काय होतं, घंटिका लोपते, वरी बंधू जो आरोपे. आणि अशा पद्धतीचा या ठिकाणी काय होतो, बंध तयार होतो. म्हणजे काय होतंय, आतमध्ये घाटी अशी जाते, त्यानंतर हनुवटी इथं वक्षस्थळाला, छातीच्या स्थळाला दाबल्यासारखे दिसते आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी एक बंधन तयार, काहीतरी विशेष त्या ठिकाणी फोर्स तयार होतो. तर त्यालाच काय म्हटलं जातं, या ठिकाणी सांगतायत, जालंधरू म्हणी पे पंडू कुमारा. या अशा प्रकारच्या आसनाला ज्यावेळेस असं करतो आपण, ही घाटी आतमध्ये जाते, हनुवटी समोर येते, अशा पद्धतीचे ते पूर जे इन्फ्लुअन्स तयार होते, जे प्रभाव क्षेत्र तयार होतं बलाचं, त्याला काय म्हटलं जातं, तो जालंधरू म्हणे पे पंडू कुमारा. त्यानंतर बघा, हे अशा पद्धतीचं वर झाल्यानंतर पुन्हा दुसरं काय होतं, नाभीवरी पोखे उदर हे थोके. खाली जी आपली नाभी आहे त्यावर उदरामध्ये ती नाभी असते. त्या ठिकाणी सांगतायत, बेंबीवर फुकते पोट सपाट होत. आता वर जालंधर आसन झालेलं आहे,
आणि खाली काय होतं, अशाच पद्धतीत व्यवस्थित राहिल्यानंतर आपलं पोट खाली सपाट दिसायला, जरी खालीवरी जरी असेल तरी सपाट दिसायला, त्या ठिकाणी सांगतायत अशा पद्धतीचं पोट सपाट दिसतं. अंतरी फाके हृदय आकाश, आणि त्या पोट्यामध्ये हृदय आकाश अशा पद्धतीत फाकल्यासारखं दिसतं. हृदय आकाश जे काही पोटातली रिकामी पोकळी ती स्थिर झाल्यासारखे दिसते. आणि मग स्वाधिष्ठानावरीचेली काठे, आपलं जे काही स्वाधिष्ठान आहे म्हणजे जननेंद्रिय आहे, त्याच्या कंठापासून, त्याच्या वरच्या भागापासून आणि नाभिस्थानाच्या तळवटापर्यंत आपली जी बिंबी आहे त्या बिंबीचा खालचा भाग, अगदी खालचा भाग, आणि आपले जे जननेंद्रिय आहेत त्यांच्या वरचा भाग, आतमध्ये जे 8 बोटाचं जास्तीत जास्त दोन्हीमध्ये अंतर असतं. तर त्या ठिकाणी काय होतं, नाभिस्थानाच्या तळवटामध्ये आणि स्वाधिष्ठानाच्या वरच्या बाजूला जो बंध पडतो, एक काहीतरी अशा पद्धतीची हे पडतो, काय म्हणतो त्याला आपण, जर समजा फॅट्स वगैरे असतील तर एक आडी पाडल्यासारखं दिसतं आपला पूर्ण पोटाचा जो शेवटचा भाग त्या ठिकाणी. तर त्या बंधनाला ओढियाना म्हटलं. काय म्हटलं जातं त्याला? ओढियाना म्हटलं जातं. ओढियाना बंध अशा प्रकारे म्हटलं जातं असं भगवान सांगतायत. या श्लोकामध्ये काय काय सांगितलं? जालंधर बंध आणि ओढियाना बंध अशा पद्धतीची 2 बंधन तयार होतात. आता हा इथून पुढे अभ्यासाला सुरुवात होते बरं का. त्यामुळे अत्यंत लक्ष देऊया. भगवंताची कृपा आहे तर आपण प्रयत्न करूया, कारण ही योग्याची साधना आहे, इतकी सोपी नाहीये, इतकी सहज आकळली जाईल, परंतु कृपा असल्यानंतर ते शक्य असतं. त्यानंतरचा श्लोक, प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मन संयमे मच्चित्तो युक्त आशीत मत्परः. शरीर बाहेरली कडे अभ्यासाची पाखर पडे, ऐसी शरीरा बाहेरली कडे अभ्यासाची पंखर पडे. वातोत्राय मोडे मनोधर्माची, तव अतुत्राय मोडे मनोधर्माची. कल्पना निमे प्रवर्ती शमे, कल्पना निमे प्रवृत्ती शमे. अंग मन विरमे सावयाची, अंगमन विरमे सवियाचे. क्षुधा काय झाली निद्रा केवते गेली, क्षुधा काय झाली निद्रा केवते गेली. ही आठवण ही हरपली न दिसे वेगा, ही आठवण हरपली न दिसे वेगा. जो मूळ बंदे कोंडला अपानु मागुता मुरडला, जो मुळबंदी कुंडला पानु मागोता मुरडला. तो सवेची वरी साकडला पुगू धरी, तो सवेची वरी संकडला धरी पुगो. शोभलेपणे माझे वाईला ठाई गाजे, शोभलेपणे माझे वाईला ठाई गाजे. तुंजे राहोनिया, मणी पुरेसी झुंजे राहोनिया. मग तांबली वाउटुळे सैंग घेऊन घर ढोळे, मग थावली वाहुटळे सैंद घेऊन घर ढवळे. बाळपणीची कुहुटोळी बाहेर घाली, बाळपणीची कुहुटुळे बाहेर घाले. भितरी वळी न धरी कोठ्या माझी संचरे, भितरी वरी न धरे कोठ्या माझी संचरे. अपपित्तांचे थारे उरून येती, कप पित्तांचे थारे. धातूचे समुद्र उलंडे मेधाचे पर्वत फोडे, धातूचे समुद्र उलंडे मेधाचे
आतली मज्जा काढी असती गत आतली मज्जा काढी असते गत नाडी ते सोडवी गात्रा ते विघडवी नाडी ते सोडवी बिघडवी साधका ते बेडसावे परी बिहाविना साधका ते भेडसावे परी बिहावेना व्याधी ते दावे सवेचे हरवी व्याधी आप पृथ्वी कालवी एक वाट आप पृथ्वी कालवी एक वाट वैरिकडे धनुर्धरा आसनाचा उभारा तव एरीकडे धनुर्धरा आसनाचा शक्ती करी उजगरा कुंडलिनी शक्ती उदरा कुंडलिनी नागाचे पिले कुंकुमे नहाले नागाचे पिले कुंकुमे नहाले वळण घेऊन आले जैसे वळण घेऊन आले सेजे जैसे. इथून पुढं वाचन कुंडलिनी मोटके आउट वळणी. एक मिनिट थांबा. बघा, आपण ओवी नंबर 20 पर्यंत वाचन केलेलं आहे. त्यानंतर अपूर्ण होणार नाही, श्लोक मोठा आहे. ऐशी शरीरा बाहेरीली कडे अभ्यासाची पंखर पडे. अशा प्रकारे शरीराच्या बाहेर कडे अभ्यासाची पांखर जर पडली तर काय होतं? तव अंतु त्राय मोढे मनोधर्माची. बाहेर शरीरानं अशा प्रकारची पांखर, त्याला काय म्हणतो आपण, वाघूर जर टाकली तर आतमधला जो मनोधर्म आहे, ज्याचं काम चंचल राहणं आहे, मनोधर्म मोडला जातो. आणि मग काय होतं? कल्पना निमे प्रवृत्ती शमे. त्यावेळेस कल्पना मेली जाते, प्रवृत्तीचं शमन होतं. अंगमन विरमे शावियाची. सर्वच त्या ठिकाणी अंग असेल, मन असेल, कल्पना असेल, मनोविकार असतील तर ते बंद पडतात. क्षुधा काय झाले निद्रा केवू ते गेली. त्या ठिकाणी क्षुधा काय झाले, तहान कुठे गेली, याच लक्षात राहत नाहीये. त्या ठिकाणी सांगतायत, न वेगे दिसे वेगा जो मूळ बंधोय कोंडला. आता लक्षात घ्या, जालंधर आपण बघितलेला आहे आणि ओढी आणा बंद बघितलेले आहे. आता मागच्या बाजूला ही समोरची स्थिती झाली. वर जालंधर बंद तयार झाला, खाली ओढी आणा बंद तयार झाला. आता आपण काल काय केलेलं आहे? उजवी टाच शिवणाच्या आतमध्ये घातल्यामुळं खालचे जे काही द्वार आहेत ती बंद झाले. ज्याला आपण मूळबंध म्हणतो तो बांधला गेला. मग जो वायू होता जो बाहेर जाणार होता खालच्या बंधनात, मुळातलं बंधन तेवढं एकच आहे, तर त्या बंधनाला आपण मुरडवलंय, त्या ठिकाणी आपण बांधलंय, थांबवलं. मग अपान वायू जो खाली जाणारा वायू होता तो मुरडला, फिरला. रस्ता चुकवून एखादा जाणारा असावं, रस्त्याला अडवावं, तेवढ्या स्पीडनं मागं फिरतो. तो सवेची वरी संकडला. ते खाली जाणारा वारा वर निघाला आणि वर जात असताना अडकला ना, कारण वर कुठं रस्ता आहे का त्याला परत फिरण्यासाठी? तर नाहीये. मग त्यानं काय केलं? धरी फुगारला तो. शोभलेपणे माझे. एखादा आतंकवादी पळावा महाराज धरावा, त्या ठिकाणी जशा प्रकारे रागावतून अंगावर येतो की नाही, परत फिरतो, तशा प्रकारे सांगतायत, शोभलेपणे माझे वाईला ठाई गाजे.
आणि माग फिरतो आणि ज्या ठिकाणी उभा टाकलाय आता त्याला पुढे जाता येईना झाले, तो त्या ठिकाणाहून काय करतो, मणिपुरेसी झुंजे राहोनिया. आता गुरुद्वारापासून तो परत फिरला वारा, तर तो कुठं राहणार आहे, त्याला वर येता येणार नाही. त्यावेळेस तो मणिपुरेशी म्हणजे आपल्या स्वाद इंद्रियावरती म्हणजे जननेंद्रियाला तो झटके देतो, त्या ठिकाणी तो त्रास निर्माण करतो. मणिपुरेशी झुंजे राहोनिया मग थावलिये वाहुटळे सैंध घेऊन घर डहुळे. मग त्या ठिकाणी एक वाहुटळ तयार, कारण तो खाली जाणारा वारा थांबतो आणि त्या ठिकाणी जननेंद्रियावरती किंवा मणिपुर झुंज द्यायला लागतो. मग त्या ठिकाणी एक काहीतरी अशांत वातावरण तयार होतं आणि ते तयार झालेलं वातावरण काय करतं माहितीये का, आपल्या लहानपणापासून पोटाचे जे बुडाला सगळं पोटाच्या बुडाला चालू झालं, काय करतं ते एक वार तयार करत आणि लहानपणाची सैंग घेऊन घर डहुळे बाळपणीची कहिटुळी बाहेर खाली. लहानपणापासून जेवढी आपल्या पोटामध्ये घाण साचली गेली आपल्या शरीरामध्ये ती त्या ठिकाणी असते, त्या घाणीला ते बाहेर काढायचं. तो अपान वायू भीतरी वळी न धरे कोठ्या माझे संचय. आता कुठं त्याला वर जाता येत नाही, त्यावेळेस तो कोंडलेला वायू भितरामध्ये आपल्या कोठ्यामध्ये संचरला. कोठ्यामध्ये म्हणजे काय, त्या ठिकाणी शरीरातली पूर्वीची घाण संचरलेली आहे, कफ असेल पित्त असेल, यांना काय करायला लागतो, तो बाहेर घालायला लागतो. बाहेर काढण्यासाठी खवळतो महाराज. त्या ठिकाणी सांगतायत त्यानंतर भीतरी वरी न धरे कोठ्यामध्ये गेल्यानंतर धातूची समुद्र उलंडी. मग जे काही धातू आहेत आपल्या शरीरामध्ये त्यांचे समुद्र उल्लंघन करतो. धातू म्हणजे जे काही शरीराचं सार असतं, जे धातू आहेत ते धातू सुद्धा उलंडून टाकायला सुरुवात करतो. मेदाचे पर्वत फोडी. आपलं जे काही फॅट साचण्याचा रोग सुरू झालाय भारतामध्ये, समस्त मानव जातीलाच लागलेला एक मोठा रोग म्हणजे ह्याच जमा होतात फॅट्स पोटावर. मेदाचे पर्वत फोडी. अशा पद्धतीचं जर आसन केलं तर तो अपान वायू अडकला जातो आणि तो अडकलेला अपान वायू सुरुवातीला कफ पित्तांचा थारा मोडतो. मायबापांनो लक्षात घ्या, वात कफ आणि पित्त हे 3 रोग एवढी भयंकर आहेत की यांच्यापासून सगळी रोग तयार होतात. आणि जो मेद आहे जवळपास 30 ते 35% लोकांना चरबी साचते, तर तो मेदाचे पर्वत फोडण्याचं काम करतो. आतली मज्जा काढी अस्थिगत. हाडामध्ये लपलेली मज्जा सहित काढतं ते. एवढा भयंकर खवळतो कोण, अपान वायू, जो आपण खाली अडवलाय. त्यामुळे आडवा आडवी कधी कधी गरजेची असते. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, नाडी ते सोडवे गात्रा ते विघडवे. नाडीला सोडवतो. अस्थीमध्ये एक आपल्या नाडी असते, ती नाडी बाहेर काढून सोडवली जाते. गात्रांना विघडवतो आणि त्या ठिकाणी साधकांना भेडसावतो. अशा पद्धतीत हाडातल्या नाड्या बाहेर येऊ लागल्यानंतर साधक घाबरतो. हे सगळं आसन करत असताना आपले जे काही फॅट्स आहेत, वात आहे, पित्त आहे, कफ आहे, हे सगळं बाहेर निघताना काही गप निघणार आहे का, थोडासा त्रास होतो. आणि त्यावेळेस तो अपान वायूच्या मुळे होणाऱ्या त्रासामुळं साधक भीतो महाराज. परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साधकात ते भेडसावे परी बिहावे ना. परंतु तुम्ही भिवू नका, आसन करा, अभ्यास करा. व्याधी ते दावी सवेचे हार. त्रास झाल्यासारखा वाटतो, आता खूप त्रास होतोय मला हे करत असताना, परंतु लगेच तो त्रास कमी होतो. आप पृथ्वी कालवी एक वाट. कारण हे करत असताना पाणी आणि जे काही जड पदार्थ आहेत यांची कालवा कालव पोटामध्ये सुरू होते. मग ती कालवा कालव सुरू होत असताना त्रास होणं स्वाभाविक आहे.
एका वटावरती ते दोघं येतात, त्यामुळं त्रास होतो. अशा प्रकारे भगवान अर्जुनाला सांगू लागलेले आहेत. योग अभ्यास सांगतायत आपल्याला. माऊलींनी खूप सुंदर आणि सोप्या शब्दामध्ये सांगितलं. आपण सुद्धा याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू, कारण आपण त्याच माईची लेकरं आहोत, जी माय एवढी मोठी विशाल हृदयाची आहे. तर आपल्याला का ती नाही म्हणेल. माऊली म्हणतात ना, कामधेनू कधी कोणाला रिकामा तांब्या घेऊन जाऊ देत नाही, दूध नाही संपलंय म्हणून. तशा प्रकारे ज्ञानेश्वरी आहे, आपल्यालाही काही ना काही देतच राहील. त्यामुळे आपण ते घेण्याचा प्रयत्न करूयात. त्यानंतर प्रसायदान घेऊया. आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनबरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ होपजीविये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला तथास्तु तथास्तु तथास्तु. आपण
शक्य झाल्यानंतर ही जी काही वेगवेगळी बंध आहेत ती लिहून काढू. ज्यांना ज्यांना शक्य होतंय त्यांनी लिहून घ्या. आजच्या निरूपणात काय बंद झाले, कोणती बंद झाली, उद्या कोणती बंद होणार आहे, आणि पूर्ण 6व्या अध्यायात किती बंद येतात. आता मागं चक्र जागृत होतात, एक 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 चक्र जागृत होतात. तर ते कशा पद्धतीत जागृत होतात याचा एक जर समजा आपल्याकडे वही असेल तर फायदा होईल. आपण ते ग्रुपवरती सुद्धा शेअर करू, अनेकांना त्याचा फायदा होत चालेल. ठीक आहे, अशा सुंदर पद्धतीमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. आज आपलं लवकर होण्याचं कारण एवढंच झालं, ते रोजचा मला टाइम बघायची सवय, आपण आज उशिरा सुरुवात केली, त्यामुळं थोडस लवकर झालेलं. आज पद्मे सर सुद्धा आलेले आहेत. त्यानंतर तर बघा, ही जी काही आसन आहेत यांचा संबंध अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न करूया. कारण ज्ञानेश्वरी हे पारायण करणं ठीक आहे, ज्ञान घेणं ठीक आहे, परंतु जे प्रॅक्टिकल आहे ज्ञानेश्वरीचं, जे की अभ्यासकानं जीवनात आणायला पाहिजे, ते म्हणजे 6वा अध्याय. तर त्याचा आपण शक्य तेवढा प्रयत्न करूया. आणि ही सगळे रेकॉर्डिंग अवेलेबल असल्यामुळं त्या रेकॉर्डिंगचा पण काय फायदा होतो का तो पण करूया, आणि स्वतः पण अभ्यास करूया. आणि दैनंदिन प्रत्येकाचं जे काही नियोजन आहे तो नियोजित वेळ आपला संपलेला आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी आज बंद एंड कर. कर देत का मीटिंग? मीटिंग एंड करत आहे.